सगळे महत्त्वाचे विचारवंत आपल्याला असं सांगतील, की आपण निसर्गाच्या नियमानुसार जगलं पाहिजे. मग आपल्याला हे नियम समजूनही घ्यावे लागतील. जर आपल्या आयुष्यात कोणती अडचण आली असेल, आपल्याला असं वाटत असेल, की आपण कुठेतरी स्टक झालो आहोत किंवा नवीन काही मार्ग शोधायचा आहे, तेव्हा या नियमांच्या नुसार आपल्याला काय करता येईल, हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला हे जे नियम आहेत, हे नियम समजून घ्यावे लागतील आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत. लक्षात घ्या, आपल्याला असं वाटत असतं, की जो जंगलामध्ये जो आयुष्यात सगळ्यात शक्तिमान असतो, तोच सर्व्हाइव्ह करतो. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. हा नियम बऱ्यापैकी बरोबर पण आहे. पण याचे काही महत्त्वाचे कंगोरे सुद्धा आहेत. आपल्याला असं वाटतं, की जंगलामध्ये सिंह आहे, म्हणजे तो सर्वशक्तिमान आहे, त्यामुळे तो सर्वांची शिकार करू शकतो, म्हणजे सर्व्हायव्हलसाठी तो सर्वात फिटेस्ट आहे. पण हा सिंह कधीतरी म्हातारा सुद्धा होत असतो आणि म्हाताऱ्या सिंहाची शिकार एखादा जंगली कुत्रा सुद्धा करू शकत असतो. म्हशींच्या जंगली म्हशी ज्या असतात त्यांच्या झुंडीच्या झुंडी सुद्धा जंगलात वावरत असतात आणि या झुंडी ज्या आहेत त्या झुंडी सुद्धा सिंहाची शिकार करू शकतात. एक म्हैस जरी नाही करू शकली तरी एखाद्या म्हशीची शिकार करायला गेलेला सिंह, त्याच्या पोटात जर तिचं शिंग खुपसला गेलं तर त्या एका शिंगामुळे तो गंभीर जखमी होऊ शकतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट या नियमाच्या सुद्धा काही वेगळ्या प्रकारच्या मर्यादा आहे किंवा त्याचा वेगळ्या प्रकारचा अर्थ आहे. फक्त शक्तिमान असणं, आपण सिंह असणं म्हणजे आपण सर्व्हाइव्ह होऊन जाऊ असं नाही. तर त्यासाठी खऱ्या अर्थाने शक्तिमान असणं, त्यावेळेस आपण आपली शक्ती वापरू शकणं ही बाब महत्वाची आहे. अफजल खानाची शक्ती शिवाजी महाराजांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. पण अफजल खानाचा मृत्यू झाला का? कारण शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने शक्तिमान होते, कारण त्यांना आपली शक्ती कशी वापरायची हे माहीत होते आणि ती शक्ती वापरण्यासाठी शिवाजी महाराज ऑलरेडी तयार होते. त्यामुळे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा नियम या पद्धतीने आपण समजून घेतला पाहिजे. आपण एखाद्या वेळेस दुबळे जरी असलो, तुलनेने आपली शक्ती कमी जरी असली तरी आपण आपली शक्ती जर योग्य प्रकारे वापरू शकणार असू तर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. त्यामुळे आपल्यापेक्षा बलशाली अडचणीला, आपल्यापेक्षा बलशाली शत्रूला आपल्याला घाबरून राहण्याची काहीही गरज नसते. हा असा नियम आहे जो आता आपण बघतो आहोत, तो आपण वारंवार दुर्लक्षित करतो आणि फसत राहतो. आता लक्षात घ्या, खूप मोठं जंगल असते, आपण पाहतो की जंगल एका दिवसात वाढते का? नाही वाढत. आज आपलं वय जे आहे ते साधारणतः 30-40 वर्ष आहे, कोणी 25-20 वर्षाचं असेल. आता तुमची जी काही वाढ झाली आहे ती एका दिवसात झाली आहे का? नाही ना. आपण आयुष्यामध्ये वाढ जी आहे ती खूप वेगाने करायला जातो, पण निसर्गामध्ये जी वाढ आहे, निसर्गामध्ये जे बदल आहे ते अतिशय हळू होत असतात, पण त्याचा निर्णायक परिणाम दिसत असतो. असं म्हणतात की जो आपला समुद्र आहे तो अगदी 1 मिलीमीटर किंवा 1 इंच काहीतरी असा कमी पार्ट जो आहे तो जमिनीकडे दरवर्षी सरकत असतो आणि हा असाच सरकत राहिला तर 10-15 हजार वर्षाने मुंबईसारखं शहर पाण्याखाली पूर्णतः येऊन जाईल असा धोका शास्त्रज्ञांना वाटतो. म्हणजे वाढ जी आहे ती अगदी स्लो होत असते. पण एक ठिणगी ती जर वाळलेल्या गवतावर पडली तर अख्खं जंगल जाळून टाकत असते. म्हणजे निसर्गाची वाढ अगदी हळू जरी होत असली तरी एखाद्या छोट्या ठिणगीमुळे ती झालेली वाढ नष्ट सुद्धा होऊ शकत असते. आपण काय करतो? पैसे कमावतो आणि पैसे कमावताना आपण गुंतवणूक करायला जातो आणि आपल्याला असं वाटते की 2 दिवसातच आपण श्रीमंत झालो पाहिजे आणि त्याचा परिणाम काय होतो? जे आपण वर्षानुवर्ष कमावलेली जी आपली मिळकत असते ती आपण गमावून बसतो. तुम्ही पर्सनॅलिटीच्या इम्प्रूव्हमेंटवर बनणारे जे व्हिडिओज चॅनल आहेत त्यांच्या कॉमेंट जर स्कॅन केल्या तर तुमच्या लक्षात येईल की दर 4-5 व्हिडिओ मागे तुम्हाला एक कॉमेंटरी अशी मिळते की मेहनत करून माणसाने पैसा मिळवला आणि तो कुठेतरी गुंतवला आणि 2-4 दिवसात तो संपला. आणि म्हणून आपल्याला हा नियम जो आहे ग्रोथचा तो खूप कसोशीने आणि योजनाबद्धरित्या हुशारीने अंमलात आणावा लागत असतो.
आपल्याला एखादं ज्ञानार्जन करायचं असेल तर केवळ 4-5 दिवसाची 1-2 महिन्याची मेहनत आपल्याला त्या क्षेत्रातला एक्सपर्ट कधीच बनवू शकणार नाही. तर वर्षानुवर्ष कदाचित थोडी कमी प्रमाणात पण सातत्याने केलेली मेहनत आपल्याला काही ना काही अचिव्हमेंट आयुष्यात नक्की देऊ शकते. पण आपल्याला त्यासाठी कन्सिस्टंट राहणं आणि एका दिशेने वाटचाल करणं खूप महत्त्वाचं असते. आताचा जो नियम मी तुम्हाला सांगणार आहे, हा नियम नैसर्गिक नियमांचा गाभा आहे, नैसर्गिक नियमांचं हृदय आहे. याच्याशिवाय सगळे नैसर्गिक नियम जे आहेत ते शून्य आहेत. आणि तो नैसर्गिक नियम आहे कॉज अँड इफेक्टचा नियम, कार्यकारण भावाचा नियम. जगात कोणतीही गोष्ट घडते त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. पाण्याची वाफ होते याचं कारण उष्णता आहे. पाऊस पडतो याचं कारण बाष्पीभवन आहे. माणूस मरतो याचं कारण त्याच्या शरीरात झालेला कुठला तरी बिघाड आहे. एखादा अपघात झाला तरी त्या अपघाताचा अंतिम परिणाम शरीरामध्ये बिघाड होण्याचाच असतो. हे जे निसर्गाचे नियम आहेत ते आपण टाळू शकत नाही आणि या निसर्गाच्या नियमांशिवाय आपलं कोणतंही अस्तित्व असू शकत नाही. आता या कॅमेराने मी शूट करतो आहे, मोबाईल समोर लावलेला आहे, इथे माईक अडकवलेला आहे आणि त्यामुळे कॅमेरा मला रेकॉर्ड करतो आहे, माईकमुळे माझा आवाज सुद्धा रेकॉर्ड होते आहे आणि हा व्हिडिओ तयार होतो आहे. हाही निसर्गाचा नियम आहे. निसर्गाच्या नियमाचा परिणामच आहे विज्ञान आणि वैज्ञानिक विकास. आपला सगळा विकास या कार्यकारण भावामुळे झालेला आहे. पण जेव्हा आपण हा कार्यकारण भाव विसरतो आणि काहीतरी चमत्काराने आपल्याला प्राप्त होईल असं आपल्याला वाटायला लागते, तेव्हा आपणच आपल्याला फसवायला लागतो. असं म्हणतात की आपण जे पेरतो ते आपण उगवतो. म्हणजे आपण पाहिलं की प्रत्येक माणूस एक बीज असतो आणि म्हणजे प्रत्येक बीजामध्ये जसं पोटेन्शियल असते तसं प्रत्येक माणसामध्ये पोटेन्शियल असते. आपण हे पाहिलं की आपण जर आंब्याचं बी पेरलं तर आंब्याचं रोपच उगवेल, आंब्याचं झाडच उगवेल. पण इतकंच त्याचं कारण असते का? नाही. त्या झाडाची कशी मशागत केल्या गेली, कशी निगा राखल्या गेली, कशी काळजी घेतल्या गेली, हे पण त्याच्या मागचं एक कारण असते. आणि हा जर भाग लक्षात घेतला ना तर कार्यकारण भाव मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. आपले नातेसंबंध असतील ते एका बीजाच्या स्वरूपात आपल्याला प्राप्त होतात, पण नंतर आपण त्यांची निगा कशी राखतो याच्यावर त्यांचं एकूण अस्तित्व असते. आपण एक बीज असतो, आपल्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल असते. आपल्याला कशा प्रकारची जमीन मिळते, कशा प्रकारचं खत मिळते, कशा प्रकारची एक परवरिश मिळते, या सगळ्या गोष्टींवर आपला जो विकास आहे तो अवलंबून असतो. आणि आपण स्वतः सुद्धा स्वतःची निगा राखत असतो. आपण स्वतःला कसं ट्रीट करतो, स्वतःच्या डोक्यात काय पेरतो, आपण कोणत्या दृष्टिकोनांना स्वतःमध्ये रुजवतो, याचा परिणाम आपली तयार झालेली दृष्टी असते. आपण स्वतःला भ्रमित सुद्धा ठेवू शकत असतो, आपण भ्रम बाळगू शकत असतो आणि मग त्याचे परिणाम सुद्धा अधोगतीमध्ये स्वतःच्याच फसवणुकीमध्ये दिसत असतात. म्हणून हा जो आपला नियम आहे हा नियम सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि म्हणून कारण आणि परिणाम यांना उचित महत्त्व द्या. आपल्या आयुष्यामध्ये मेंटल पीस, मानसिक शांतता खूप महत्त्वाची असते. आपल्या आयुष्यामध्ये मेंटल पीस, मानसिक शांतता खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठी संतुलन खूप महत्त्वाचं असते. निसर्ग जितका संतुलित असेल तितका तो अधिक शांत असतो. सध्याचे जे पूर येतात, सध्याचा जो पाऊस पडतो तो जीवघेणा असतो. पुण्यासारख्या शहरात पाण्यामध्ये डुबण्याचं प्रमाण, प्रचंड पाणी साचण्याचं प्रमाण पावसाळ्यात आता वाढत चाललेलं आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये असं घडताना दिसायचं नाही. निसर्गाचं संतुलन जर बिघडलं तर त्याचे हे परिणाम असतात. आपलं हे जे शरीर आहे तो पण एक निसर्ग आहे, त्याचं सुद्धा संतुलन आपल्याला राखावं लागत असते. आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला संतुलन ठेवावं लागत असते. संतुलन ठेवणं म्हणजे आपण 8 तास काम करत असू तर 8 तास व्यायाम करणं नव्हे. संतुलन म्हणजे काय की जी आपल्या शरीराची गरज असेल ती गरज पूर्ण करणं. म्हणजे जर आपण 8 तास काम करत असू तर अर्धा तास आपल्याला व्यायाम करायचा असेल तर तो केला पाहिजे, संतुलन राखलं जाईल.
आहारामध्ये संतुलन नाही राखलं, आपण काही पण खाल्लं तर त्याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे लॉ ऑफ इक्विलिब्रियम सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि शेवटचा नियम आहे लॉ ऑफ सिनर्जी. ही आपली सगळी सृष्टी, ही सगळी इकोसिस्टीम ही या सिनर्जीवर परस्पर सहकार्यातून चालते. पाण्याची वाफ, वाफेचं बाष्पीभवन, त्यातून पाऊस, त्यातून झाडं, झाडं शाकाहारी प्राणी खातात, शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात, मांसाहारी प्राण्यांचा मृत्यू होतो, जमिनीत त्याचं खत बनते, त्या प्राण्यांवर अनेक जे सूक्ष्मजीव आहे ते जगतात. हे इक्विलिब्रियम पण आहे आणि यात एक सिनर्जी पण आहे. पण सिनर्जीच्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून, कोऑपरेशनच्या माध्यमातून निसर्ग अनेक असाध्य गोष्टी सुद्धा साध्य करतो. म्हणजे आपण पाहिलं की म्हशीचा कळप कोऑपरेशन सिनर्जीच्या माध्यमातून सिंहाची शिकार करतो, अन्यथा सिंहावर कोणता लगामच राहणार नाही. माणूस टोळींनी राहायचा आणि तो टोळींनीच विकसित झाला. अगदी आधुनिक संदर्भात विचार करायचा झाला तर एक देश, एक राज्य ही एक कधी कधी टोळीच वाटायला लागते. पण परस्पर सहकार्यातूनच माणूस आधी पण जगलेला आहे. प्राणी पण एकमेकांना सहकार्य करत असतात, सहकार्यानेच ते शिकार करत असतात, सहकार्याने शिकार खात असतात. एखादा प्राणी जर कमजोर पडला असेल तर त्याला सहकार्याने त्याचं संरक्षण करत असतात. तुम्ही बघा की जेव्हा हत्तीला पिल्लू होते त्यावेळेस सगळा कळप कसोशीने त्या पिल्लाचं रक्षण करत असतो, त्या पिल्लाची काळजी घेत असतो. सहकार्याशिवाय आपल्या आयुष्याला काहीही अर्थ उरणार नाही. आणि मग हे सहकार्य आपल्या आयुष्यात किती आहे आणि आपण ते कसं जोपासू शकतो याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तर मित्रांनो, हे होते काही निसर्गाचे अतिशय महत्त्वाचे नियम ज्यांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केली. यापासून तुम्हाला काय शिकता येईल आणि ते तुमच्या पद्धतीने कसे अंमलात आणता येतील याचा तुम्ही विचार करा. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.